विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नेक्स्ट लेक्चर. आणि आज आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपल्या चॅप्टरचा शेवटचा जो पडाव आहे त्या पडावावरती जे लेक्चर आहे ते आपण आज पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. आता बघा, रिप्रोडक्शन आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी याचा संबंध काय, किंवा तो कसा लावला गेला, किंवा त्या मॉडर्न टेक्नॉलॉजीने आपल्याला काय फायदा झाला, मानवाला काय फायदा झाला, हे या लेक्चरमध्ये दर्शवण्याचं काम केलंय. ठीक आहे, बघा, मेनी कपल्स कांट हॅव चाइल्ड ड्यू टू व्हेरियस रिझन्स. आता खूप सारे कपल्स आहेत ज्यांना की चाइल्डच नाहीये. कळलं का? आता त्याचे वेगवेगळे रिझन्स आहेत. मग रिझन्स कोणते? इन वुमन्स मध्ये रिझन्स कोणते आहेत? पहिलं तर इरेग्युलरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल. जर मेन्स्ट्रुअल सायकल नीट होत नसेल तर तिथे काय होणार नाही, लेकरू होण्याची संभावना तिथे नाहीशी होणार आहे. दुसरी गोष्ट, डिफिकल्टीज इन ओसाइट प्रोडक्शन. जर ओसाइटच प्रोडक्शन झालं नाही तर फ्युजन होणार नाही आणि एम्ब्रिओ फॉर्म होणार नाही, जायगोट फॉर्मेशन हे सगळं होणारच नाही. त्यामुळे चाइल्ड होईल का? नाही. न्यूबॉर्न होणार नाही, रिप्रोडक्शन होणार नाही. ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट. जर ओव्हिडक्ट मध्ये काही ऑब्स्टॅकल्स आले तर स्पर्म तिथपर्यंत पोहोचणारच नाही, त्या ओसाइट पर्यंत, आणि तिथंही आपल्याला काय, चाइल्ड होण्याची संभावना नाहीशी होणार आहे. चौथी गोष्ट, डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युटरस. आता हे सगळं झालं, फ्युजन झालं, हे सगळं फॉर्म झालं. आता जेव्हा ते युटरस मध्ये येतं काय एम्ब्रिओ इम्प्लांट होण्यासाठी, तेव्हा काहीतरी डिफिकल्टीज येतात आणि युटरस मध्ये ते इम्प्लांटेशन होत नाही. ते बाहेर जातं निघून, मेन्स्ट्रुअल सायकल झाले, मेन्सेसद्वारे, आणि तिथं इम्प्लांटेशन नच झाल्यामुळे तिथं त्या न्यूबॉर्नची ग्रोथच होणार नाही, आणि त्यामुळे नवीन चाइल्ड हे रिप्रोड्यूस होणार नाही किंवा होणारच नाही. मग मेन्स मध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत बघा. हे सगळे प्रॉब्लेम्स होते वुमन्स मध्ये थोडक्यात. मग मेन्स मध्ये काय काय प्रॉब्लेम? अब्सेन्स ऑफ स्पर्म्स इन सीमन. सीमन्स तर पडते, पण त्यामध्ये स्पर्मच नसल्यावर ते फ्युजन कोणासोबत, युसाइड सोबत करू शकेल का? नाही. त्यामुळे तिथे लेकरू होईल का? नाही. स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म्स. आता स्पर्मची मुवमेंट स्लो असली, आपल्याला माहिती आहे की स्पर्मची मुवमेंट जर स्लो असली तर जेव्हा ते त्या ओसाइटकडे जाणार, तिथं जाणार काही तर एन्झाईम त्यांना काय करतात, फॉरेन बॉडी आहे म्हणून त्यांना रोखण्याचं काम करत असतात अगोदरच. मग जेव्हा यांची स्पीड जर स्लो झाली तर एन्झाईम त्यांना असेच खाऊन टाकतील, म्हणजे असंच इनिबिट करून टाकतील, आणि त्यामुळे ते स्पर्म तिथपर्यंत पोहोचणारच नाहीत, त्यांचं फर्टिलायझेशन होणारच नाही, आणि तिथं ही न्यूबॉर्न हे होणार नाही. ठीक आहे. तिसरी गोष्ट, अॅनॉमलीज इन स्पर्म्स. आता काही काही ज्या अॅनॉमलीज आहेत, म्हणजे काही डिफिकल्टीज किंवा काय डिफेक्ट म्हणू शकता स्पर्म्स मध्ये, ते जर असतील तर तिथे आपल्याला चाइल्ड पाहायला भेटणार नाही. आणि मेनी अदर रिझन्स, म्हणजे जे आणखी वेगवेगळे रिझन्स ह्या वुमन आणि मेन मध्ये असू शकतात, ज्यामुळे की एका कपलला काय, लेकरू होऊ शकणार नाही. कधी कधी हे प्रॉब्लेम फक्त मेन मध्ये असतात म्हणून लेकरू होत नाही, कधी कधी प्रॉब्लेम फक्त वुमन मध्ये असतात म्हणून लेकरू होत नाही, कधी कधी हे प्रॉब्लेम दोन्ही मध्ये असतात, मेन आणि वुमन मध्ये, त्यामुळे त्या कपलला लेकरू होत नाही. मग ह्याच्यावर एक काय म्हणतात सोल्युशन म्हणून आपण काय कशाकडे गेलो, ऍडव्हान्स मेडिकल टेक्नॉलॉजीकडे. मेडिकल टेक्नॉलॉजी आहे ते ऍडव्हान्स होत चालले दिवसेंदिवस, त्यामध्ये आपण गेलो आणि तिथे आपल्याला काय रस्ते भेटले. पहिला गोष्ट आयव्हीएफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. दुसरी गोष्ट सरोगसी, आणि तिसरी गोष्ट काय, स्पर्म बँक. असे 3 प्रकारचे सोल्युशन आपल्याला पाहायला भेटले. पहिली टेक्निक आहे इन विट्रो फर्टिलायझेशन, त्यालाच आपण शॉर्ट मध्ये आयव्हीएफ असं म्हणतो. ते काय होतं, फर्टिलायझेशन इन टेस्ट ट्यूब, दॅट इज आउटसाइड द बॉडी होतं, आणि एम्ब्रिओ फॉर्म केला जातो. फर्टिलायझेशन कुठं होतंय? आउटसाइड द बॉडी, इनसाइड द ट्यूब. ग्लासची एक ट्यूब असते म्हणून त्याला इन विट्रो असं म्हणलं आहे, म्हणजे आउटसाइड बॉडी होतं. आणि जेव्हा इनसाइड ऑफ द बॉडी होतं त्याला आपण इन विवो असं म्हणत असतो. हे झाले इन विट्रो आणि इन विवो मधला फरक. ठीक आहे, बघा, इन विट्रो मध्ये आपण काय केलं, स्पर्म घेतला, वुमनचं ओसाइट घेतलं आणि त्याला फर्टिलाइज केलं, एम्ब्रिओ तिथं फॉर्म झाला, आणि त्याचं काय केलं, इम्प्लांटेड इन वुमन ऍट अप्रोप्रिएट टाइम. मग त्याच एम्ब्रिओला आपण वुमन मध्ये इम्प्लांट केला ऍट अप्रोप्रिएट टाइम, जेव्हा ते काय इम्प्लांटेशन साठी सुटेबल असतं युटरस. ठीक आहे. इफ युज्ड इन प्रॉब्लेम्स लाईक, म्हणजे आयव्हीएफ कशा कशामध्ये यूज केलं जातं बघा. प्रॉब्लेम्स जेव्हा कोणकोणते प्रॉब्लेम्स येतील, जेव्हा लेस स्पर्म्स काउंट येतो, आणि दुसरी गोष्ट ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट. जेव्हा ह्या 2 गोष्टी होतात तेव्हा आपल्याला आयव्हीएफ नावाची ही पद्धत वापरायला सोपी जाते, किंवा तेव्हा ही पद्धत वापरली जाते. ठीक आहे. लेस स्पर्म काउंट जर असेल तर स्पर्म तिथपर्यंत जाणारच नाही, फर्टिलायझेशन होणार नाही बेसिकली. ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट आला तर तिथेही फर्टिलायझेशन होणार नाही बेसिकली, म्हणजे जिथे जिथे फर्टिलायझेशन होणार नाही तिथे आपण काय करायचं, आउटसाइड द बॉडी फर्टिलायझेशन करायचं, म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन करायचं. ठीक आहे. ही झाली पहिली टेक्निक, मेडिकल टेक्निक, दॅट इज ऍडव्हान्स्ड मेडिकल टेक्नॉलॉजी. आता दुसरा प्रकार आहे सरोगसी. सरोगसी म्हणजे काय बघा, आपण त्याची डेफिनेशन पाहू आणि समजावून सांगू.
सम वुमन हॅव प्रॉब्लेम्स इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो इन युटरस. आता काही काही वुमन्सला जो असतो तो प्रॉब्लेम असतो कशामध्ये, इम्प्लांटेशन मध्ये, एम्ब्रियोच्या युटरसमध्ये. ते युटरस पर्टिक्युलर नसतं किंवा बरोबर नसतं त्या एम्ब्रियोला कॅच करण्यासाठी, इम्प्लांट करून घेण्यासाठी. मग त्याच्यावर सोल्युशन म्हणून आपल्याला भेटले सरोगसी. मग सरोगसी म्हणजे नेमकं काय? सरोगसी म्हणजे oocyte कलेक्टेड फ्रॉम वुमन हॅव्हिंग प्रॉब्लेम. म्हणजे ज्या वुमनला आता प्रॉब्लेम आहे काय इम्प्लांटेशनचा, युटरसमध्ये इम्प्लांटच होत नाही एम्ब्रियो, त्या वुमन पासून आपण काय घेतो, oocyte घेतो. ठीक आहे, oocyte आपण कलेक्ट केलं, ते oocyte फर्टिलाइज केलं जातं टेस्ट ट्यूब मध्ये. म्हणजे जसं इनविट्रो फर्टिलायझेशन मध्ये होत होतं. कुणापासून? हजबंडच्या स्पर्म पासून. त्या आपल्याला काय होतं, फर्टिलायझेशन होतं त्या oocyteचं आणि स्पर्मचं मिळून, हजबंड आणि वाईफचं. हे झालं बघा बॉडीच्या बाहेरच झालं. मग जेव्हा ते एम्ब्रियो फॉर्म झाला, जेव्हा तो फर्टिलायझेशन होतं, मग एम्ब्रियो फॉर्म होईल स्पर्म आणि oocyteचं मिलन झाल्यामुळं, आणि तोच एम्ब्रियो फॉर्म होतो आणि त्याला कुठे इम्प्लांट केलं जातं, अदर वुमन्स युटेरस, दॅट इज नॉर्मल युटेरस. मग आता ज्या स्त्रीला एक नॉर्मल युटेरस आहे, त्या स्त्रीच्या युटेरसमध्ये ते काय एम्ब्रियो इम्प्लांट केलं जातं, आणि तशा वुमनला आपण सरोगेट मदर असं म्हणत असतो किंवा सरोगेट वुमन असं म्हणत असतो. एखाद्या कपल आहे किंवा हजबंड आणि वाईफ आहेत, पण त्यांना लेकरूच होत नाही, कारण युटेरस तसं नाही, इम्प्लांट होऊन जात नाही. म्हणून ते काय करतात, एका दुसऱ्या व्यक्तीला, एका दुसऱ्या स्त्रीला विचारतात, जी कोणीही असू शकते, तिला विचारून तिच्यामध्ये ते इम्प्लांटेशन होतं का पाहतात, आणि तिला 9 महिन्यासाठी आपलं बाळ वाढवण्यासाठी सांगतात, ह्या प्रोसेसद्वारे, सरोगसी प्रोसेसद्वारे. आणि त्यालाच आपण सरोगसी असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात आपण त्यांचं युटरस विकत घेतलं, किंवा असं म्हणू शकतो की एखाद्या मुलाला जन्म घालण्यामागे त्या दुसऱ्याही स्त्रीचा तेवढाच हात असतो, जेवढा ह्या स्त्रीचा आहे जिला मूलबाळ होत नाहीये. ठीक आहे, अशा प्रकारे सरोगसी ही काम करते. म्हणजे ज्या कोणा लोकांना जर चाइल्ड नसेल, तर सरोगसी हाही एक पर्याय तिथे चाइल्ड होण्यासाठी महत्वपूर्ण ठरतो. ठीक आहे, तिसरी ऍडव्हान्स मेडिकल टेक्नॉलॉजी आहे स्पर्म बँक, किंवा त्यालाच आपण सिमन बँक ही म्हणतो. ठीक आहे, प्रॉब्लेम्स इन स्पर्म प्रोडक्शन, ह्या पद्धतीला आपण मेनली काय यूज करतो, जेव्हा स्पर्म प्रोडक्शन मध्ये प्रॉब्लेम येत असतो, म्हणजे बेसिकली मेन मध्ये हा प्रॉब्लेम येत असतो. ठीक आहे, मग सोल्युशन काय, स्पर्म बँक किंवा सिमन बँक लाईक अ ब्लड बँक. आता ब्लड बँक मध्ये जसं ब्लड बँक फंक्शनिंग करते, तशाच प्रकारे ही सिमन बँक किंवा स्पर्म बँक फंक्शनिंग करत असते. ठीक आहे, प्रोसेस काय असते बघा. आता हे 4-5 पॉईंट आहेत, ते प्रोसेस एक समजून घ्या की कोणाला काहीच माहित नाही, आणि ही जाऊन तिथं प्रोसेस करायची आहे. काय करायचं प्रोसेस, सीमन इजॅक्युलेटेड बाय डोनर. एक डोनर असतो जो की सीमन देणारा असतो. ठीक आहे, त्याचं सीमन इजॅक्युलेट केलं जातं, ते सीमन डोनर कडून घेतलं जातं, कलेक्टेड आफ्टर फिजिकल अँड मेडिकल चेकअप. आणि ते तेव्हाच कलेक्ट केलं जातं जेव्हा त्याची फिजिकल आणि मेडिकल चेकअप हे स्ट्रिक्टली बरोबर आहे, किंवा ठरवली पूर्ण टॉप टू बॉटम ही बॉडी त्याची बरोबर आहे, फिट आहे. ठीक आहे, स्टोअर्ड इन स्पर्म बँक. मग ते इजॅक्युलेट झालेलं काय स्पर्म किंवा सीमन ते स्पर्म बँक मध्ये स्टोअर केलं जातं. मग आता काय करणार, एक जर नीडफुल कपल असेल, जिथे ज्या कपलला स्पर्म प्रोडक्शन मध्ये प्रॉब्लेम होते, ते कपल तिथे जाणार, ते काय करणार, मग बाय IVF oocyte ऑफ वुमन फर्टिलाइज्ड बाय सीमन फ्रॉम द बँक. म्हणजे तिथं IVF पद्धत होणार, काय, इनविट्रो फर्टिलायझेशन. मग ज्या वुमनला तो प्रॉब्लेम नाही, ज्या कपलला तो स्पर्म प्रोडक्शनचा प्रॉब्लेम आहे, त्या ज्या मेनला त्या स्पर्म प्रोडक्शनचा प्रॉब्लेम आहे, ते कपल काय करणार, त्या वुमनला आणणार, इथे त्या वुमनचं oocyte घेणार, IVF पद्धतीने बँकेमधून सीमन घेणार, आणि त्याला IVF पद्धतीने फर्टिलाइज करणार, आणि फर्टिलाइज झाल्यानंतर आता फॉर्म होणार एम्ब्रियो. आता तो एम्ब्रियो तिने काय करणार, इम्प्लांट करणार त्या सेम वुमन मध्ये जिच्याकडून oocyte घेतले गेले होते. ठीक आहे, अशा प्रकारे ही टेक्निक काम करते, काय, स्पर्म बँक किंवा सीमन बँक. ठीक आहे, अंडर लॉ सीमन डोनर नेम केप्ट सिक्रेट स्ट्रिक्टली. आता लॉ काय सांगतो, जो काही सीमन डोनर करणारा माणूस आहे, त्याचं नाव हे बाहेर आलं नाही पाहिजे. ठीक आहे, ते स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे. अशा प्रकारे हा त्याचा लॉ सांगत असतो. बघा, एक दुसरा कन्सेप्ट आला. आता नेक्स्ट कन्सेप्ट होता ट्विन्स नावाचा. एक छोटा कन्सेप्ट आहे, पण समजून घेणं गरजेचं आहे, म्हणून हा ट्विन्स कन्सेप्ट आपण समजू. ट्विन्स आता कशाला म्हणायचं बघा, टू एम्ब्रियोज डेव्हलप सायमल्टेनियसली इन सेम युटेरस, सो टू ऑफस्प्रिंग्स डिलिव्हर्ड सायमल्टेनियसली कॉल्ड ॲज ट्विन्स. म्हणजे काय, जे दोन एम्ब्रियोज असतात ते डेव्हलप होतात सायमल्टेनियसली एकाच युटेरस मध्ये, आणि ते ऑफस्प्रिंग एकाच वेळी काय डिलिव्हरी होतात, किंवा सायमल्टेनियसली म्हणजे एका एका सेकंदाचा फरक असं समजून घ्या. एका पाठोपाठ एक ते डिलिव्हर होतात, आणि
त्यालाच आपण ट्विन्स असं म्हणतो. म्हणजे ते सारख्याला वारके दिसतात असं म्हणायला काय हरकत नाही. मग त्याचे दोन मेन टाइप्स आहेत. काय? एक झालं मोनोझायगोटिक ट्विन्स आणि दुसरं झालं डायझायगोटिक ट्विन्स. हे ट्विन्स एकदा दिसायला किंवा शरीराने सगळ्याच गोष्टीत सिमिलर असतात. ठीक आहे. ट्विन्स मध्ये आता पहिला प्रकार बघा काय मोनोझायगोटिक ट्विन्स. मग मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये काय असतं? ट्विन्स फ्रॉम सिंगल एम्ब्रियो, म्हणजे एकाच एम्ब्रियो पासून फॉर्म झालेले हे टू चाइल्ड असतात, त्याला आपण ट्विन्स असं म्हणतो. आणि ते एकाच एम्ब्रियो पासून किंवा सिंगल एम्ब्रियो पासून फॉर्म झाले असतात. ठीक आहे. ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट, म्हणजे जेव्हा अर्ली पिरियड असतो एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंटचा, विदिन 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन, म्हणजे जेव्हा झायगोट फॉर्म होऊन पहिले 8 दिवस होत असतात, त्या 8 दिवसामध्येच काय होतं? सेल्स ऑफ एम्ब्रियो डिवाइड इंटू 2 ग्रुप्स, म्हणजे ज्या एम्ब्रियोच्या सेल्स आहेत त्या 2 ग्रुपमध्ये डिवाइड होतात आणि 2 ग्रुप पासून त्यांचे 2 सेपरेट एम्ब्रियोज तयार होतात. आता 2 सेपरेट एम्ब्रियोज तयार झाले म्हणजे 2 काय चाइल्डचं फॉर्मेशन होणार आणि 2 चाइल्ड हे काय होतात? फॉर्म होतात. त्यालाच आपण मोनोझायगोटिक ट्विन्स फॉर्म झाले असं म्हणतो, किंवा सायमल्टेनियसली ते एकाच झायगोट पासून फॉर्म झाले असल्यामुळे त्यांना आपण मोनोझायगोटिक असं म्हणतो. ठीक आहे. बघा जेनेटिकली मग ते कसं असतात? आता एकाच सेल पासून एकाच ओसाइट पासून ते फॉर्म झालेत. ठीक आहे. म्हणजे त्यांचं ते फर्टिलायझेशन झालं, झायगोट डेव्हलपमेंट झालं, ते एम्ब्रियोनिक स्टेज होते, ते एम्ब्रियो डेव्हलपमेंट झालं, ते कोण एकाच ओसाइट पासून झालंय. ठीक आहे. मग तेव्हा काय होतं? त्यांना आपण जेनेटिकली सिमिलर म्हणत असतो. त्यांचा अपिअरन्स ही सेम असतो आणि त्यांचं जेंडर देखील सेम असतं, कारण की ते एकाच स्पर्मने त्याला काय फर्टिलाइज करण्याचं काम केलंय. आयदर मेल किंवा आयदर फिमेल हे चाइल्ड असतात. ठीक आहे. मग आता दुसरा प्रकार पाहूयात, डायझायगोटिक ट्विन्स. डायझायगोटिक ट्विन्स या कन्सेप्ट कडे जाण्या अगोदर मग काय आपल्याला एक प्रॉब्लेम पाहिजे, म्हणजे नोट पॉईंट पाहिजे. बघा काय म्हणलं नोट पॉईंट मध्ये? इन मोनोझायगोटिक ट्विन्स, इफ एम्ब्रियोनिक सेल्स डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स विदिन 8 days आफ्टर झायगोट फॉर्मेशन, म्हणजे इथपर्यंत सेम आहे. आपण मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये पण हे पाहिलंय. ठीक आहे. 8 days मध्ये ते 2 ग्रुप मध्ये फॉर्म झालेले असतात. हाय पॉसिबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंजॉइंड ट्विन्स. ठीक आहे. म्हणजे त्या वेळेला काय असतं? हाय पॉसिबिलिटी असते कशाची? फॉर्मेशन ऑफ कंजॉइंड ट्विन्स. त्यालाच आपण सायमीज ट्विन्स असं म्हणतो. ठीक आहे. आता कंजॉइंड याचा मिनिंग काय? सच ट्विन्स बॉर्न विथ सम पार्ट्स ऑफ बॉडी जॉईंट टू इच अदर, म्हणजे अर्धा भाग ह्या दुसऱ्या व्यक्तीला जोडलेला असतो, त्यालाच आपण कंजॉइंड असं म्हणतो. हे ट्विन्स कंजॉइंड असतात, म्हणजे ह्याचे बॉडी पार्ट्स त्या ट्विन्सला हे जोडलेले असतात. आणि त्यामध्ये काय काय असतं? सम ऑर्गन्स कॉमन इन सच ट्विन्स, म्हणजे काही ऑर्गन देखील हे दोघांमध्ये कॉमन असतात. यालाच आपण काय म्हणतो? कंजॉइंट ट्विन्स किंवा सायमेज ट्विन्स. हे कधी होतात? इन मोनोझायगोटिक ट्विन्स, जेव्हा ही पॉसिबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. ट्विन्स मधला हा दुसरा प्रकार काय? डायझायगोटिक ट्विन्स. आता डायझायगोटिक ट्विन्स मध्ये काय होतं? बघा, मोनोझायगोटिक म्हणजे एकाच ओसाइट पासून झाले. आता डायझायगोटिक बघा, 2 oocytes रिलीज्ड फ्रॉम ओव्हरी ऑफ वुमन, म्हणजे इथे काय होतं? कधी कधी ओकेजनली काय होतं? 2 oocyte हे रिलीज होतात वुमन्सच्या पासून. ठीक आहे. बोथ oocyte हे काय होतात? फर्टिलाइज होतात. आता ते बोथ oocyte काय होतात? रिलीज झाल्यात म्हणल्यावर ते फर्टिलाइज ही होतात कधी कधी. मग काय होतं? बाय 2 सेपरेट स्पर्म्स. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी. मोनोझायगोटिक मध्ये काय झालं? एकाच स्पर्मने काय झालं? ते फर्टिलाइज झालं होतं आणि त्याचं 2 ग्रुपमध्ये डिव्हाइड झालं होतं 8 दिवसामध्ये, आणि तिथे 2 वेगवेगळे एम्ब्रियो बनले गेले होते. पण इथं तसं झालं का? इथं नाही. इथं 2 oocyte रिलीज झाले, 2 स्पर्म आले, त्यांना फर्टिलाइज केले, मग त्यांना सेपरेट 2 एम्ब्रियो फॉर्म झाले. ते 2 एम्ब्रियो कुठे झाले? 2 सेपरेट इम्प्लांटेशन गेले. कुठं? युटरसमध्ये. त्या युटरसमध्ये 2 इम्प्लांटेशन झाले आणि त्याचं झालं कम्प्लीट डेव्हलपमेंट आणि तिथं झालं चाइल्ड बर्थ, आणि आपण त्याला म्हणतो काय? डायझायगोटिक ट्विन्स. ठीक आहे. मग ह्या डायझायगोटिक ट्विन्स आणि मोनोझायगोटिक ट्विन्स मधला फरक आपल्याला कळायला पाहिजे. फरक काय होता? डायझायगोटिक ट्विन्स मध्ये ते जेनेटिकली डिफरंट असतात आणि मोनोझायगोटिक मध्ये ते जेनेटिकली कसे असतात? सिमिलर, कारण एकच स्पर्म त्यांना फर्टिलाइज केलाय. इकडे 2 स्पर्म फर्टिलाइज केलेत म्हणून ते जेनेटिकली डिफरंट आहेत. दुसरी गोष्ट, जेंडर आयदर सेम ऑर डिफरंट असतं. कुठं? डायझायगोटिक मध्ये जेंडर कदाचित सेम असू शकतं, कदाचित डिफरंट असू शकतं, प्रोबॅबिलिटीवर डिपेंड आहे. पण तिकडं कसं होतं? एकाच स्पर्मने त्याला फर्टिलाइज केल्यामुळे त्यांचं जेंडर हे सेमच होतं. इकडे 2 स्पर्म फर्टिलाइज केले म्हणून यांचं जेंडर कदाचित सेम किंवा कदाचित डिफरंट आहे. अशा प्रकारे हे आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. हे होतं आजच्या लेक्चर पुरतं. ठीक आहे.
नोट्स वगैरे लिहित चला, अभ्यास करत चला. ठीक आहे. महत्त्वाचं म्हणजे हे पॉइंट समजून घेत चला आणि काही जर लागलं तर मला कमेंट्समध्ये कमेंट्स करत चला आणि हे लेक्चर कसं वाटलं किंवा ह्याच्यामध्ये काय सुधारणा हवी त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.